नंतर आढळराव पाटील बोलत होते। या कार्यक्रमावर आपलं लक्ष असलेच वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवारांवर सातत्याने टीका करणाऱ्या विजय शिवतारे यांना शिवसेना शिस्त पालन समिती नोटीस बजावणार आहे। महायुतीमध्ये असताना देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विजय शिवतारेंवर कारवाई का करू नये याबाबत पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे। नोटीस मिळाल्यानंतर शिवतारेंना 24 तासात उत्तर द्यावं लागणार आहे। तर शिवतारे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशी देखील माहिती मिळते आहे। त्यामुळे शिवतारे आता काय भूमिका घेतात याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना शिस्त पालन समिती शिवतारेंना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे। शिवतारे बारामतीतून लढण्यासाठी आग्रही आहेत। महायुतीमध्ये बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। शिवतारेंचे अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान पाहायला मिळत आहेत। शिंदेंनी समजावून देखील शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत शिवतारेंना नोटीस पाठवली जाणार आहे। तर नोटीस मिळाल्यानंतर शिवतारेंना 24 तासात उत्तर द्यावं लागणार आहे। भूमिकेवर ठाम राहिल्यास शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी देखील केली जाऊ शकते। शिवतारेंना आम्ही मागे शिंदे साहेबांनी बोलवलं, त्यांच्यावर चर्चा झाली, परंतु एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता आपल्या भूमिकेवर जर अडून बसला तर त्याला पक्ष त्यांना साथ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरेपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु जर तेव्हाही जर ते समजले नाही तर पक्ष त्यांच्याबरोबरचे असलेले संबंध तोडेल आणि त्यांच्या विरोधात सुद्धा काम करायला मागे पुढे पाहणार नाही। दरम्यान यावर विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। नोटीस आल्यावर स्पष्टीकरण देऊ असं विजय शिवतारे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे। आपण पाहतोय शिस्तपालन समितीची नोटीस आल्यानंतर आपण त्यावर स्पष्टीकरण देणार असल्याचं विजय शिवतारे यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे।